12 point completed in first video. Second video of human respiratory system. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा हा सेकंड व्हिडिओ आहे. त्यामध्ये नंबर 13 12 पॉइंट पाहिलेले आहेत आपण. नेक्स्ट नंबर 13 पॉइंट, इच ब्रॉन्काई इज सपोर्टेड बाय सी शेप्ड कार्टिलेजिनस रिंग्स. मग त्यामध्ये पहा, जसं ट्रॅकियामध्ये आपण का व्हिडिओमध्ये पाहिलं होतं पहिल्या, काय तर ट्रॅकिया इज सपोर्टेड बाय सी शेप्ड कार्टिलेजिनस रिंग. ट्रॅकिया सुद्धा काय झालेले असतात, सी शेप्ड कार्टिलेजिनस रिंगनं सपोर्टेड झालेले असतात. तसंच यामध्ये या ब्रॉन्काय किंवा ब्रॉन्कस सपोर्टेड बाय कशाने सपोर्टेड झालेलं असतं तर सी शेप्ड इनकम्प्लीट कार्टिलेजिनस रिंग्स. सी शेप्ड मीन्स अर्धगोलाकार. सी अर्धाच भाग येतोय, कम्प्लीट सर्कल होत नाही. कम्प्लीट सर्कल झाला असतं तर ओ शेप्ड म्हटलं असतं, पण हे काय सी शेप्ड म्हणजे अर्धगोलाकार काय असतात, कार्टिलेजिनस रिंग्स प्रेझेंट असतात. अर्धगोलाकार असतात म्हणूनच त्यांना काय म्हणतात, इनकम्प्लीट. समजलं? म्हणजेच त्यामध्ये लाईक ट्रॅकिया सारखंच काय, इच ब्रॉन्काय इज सपोर्टेड बाय सी शेप्ड इनकम्प्लीट कार्टिलेजिनस रिंग्स. त्या डायग्राम मध्ये आपण पाहिलेलं आहे. 14 पॉइंट, सेकंडरी टर्शियरी ब्रॉन्काय अँड ब्रॉन्क्युल्स एंडिंग अप इन व्हेरी थिन टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. मग त्यामध्ये हे जे डायग्राम आहे इकडला भाग बघायचा. काय सांगितलंय, सेकंडरी टर्शियरी ब्रॉन्काय. आपण थोडक्यात डायग्राम पाहूया. बायफर्केशन झाल्यानंतर पहिला फाटा सेकंडरी ब्रॉन्काय, नंतरचा फाटा टर्शियरी ब्रॉन्काय, आणि त्याला जे फाटे फुटतात ते काय असतात, ब्रॉन्किओल्स. म्हणजेच त्यामध्ये secondary tertiary bronchi and bronchioles ending up in very thin terminal bronchioles. अगदी थिन असतात हे जे ब्रॉन्क्युल्स असतात. ते कसे असतात, अगदी थिन असतात, थिन पातळ. त्याचा एंड जो झालेला असतो तो कसा असतो, थिन असतो. कशाचा, टर्मिनल ब्रॉन्क्युलचा. म्हणजे सेकंडरी टर्शियरी ब्रॉन्काय अँड ब्रॉन्क्युल्स एंडिंग अप इन व्हेरी थिन टर्मिनल ब्रॉन्क्युल्स, अगदी पातळ असतो. नेक्स्ट नंबर 15, इच टर्मिनल ब्रॉन्क्युल, जे शेवटचं आहे ते, इच टर्मिनल ब्रॉन्क्युल लीड्स इनटू अ नंबर ऑफ व्हेरी थिन इरेग्युलर वॉल अँड व्हॅस्क्युलराइज्ड बॅग लाइक स्ट्रक्चर्स कॉल्ड अल्व्हेओलाई. म्हणजे सांगितल्याप्रमाणे काय सांगितलंय, प्रत्येक टर्मिनल ब्रॉन्क्युल, हे जे ब्रॉन्क्युल आहे प्रत्येक टर्मिनल ब्रॉन्क्युल लीड्स पुढं कशामध्ये झालेलं असतं, काय त्याचं कन्वर्जन, नंबर ऑफ व्हेरी थिन, अगदी पातळ, इरेग्युलर वॉर्ड. इरेग्युलर वॉर्ड मीन्स शेप इज इरेग्युलर, म्हणजेच अमिबा लाईक. थोडक्यात शेप, याचा शेप डेफिनाइट नसतो, इरेग्युलर शेप असतो. अँड व्हॅस्क्युलराइज्ड बॅग, म्हणजेच त्यामध्ये असं स्ट्रक्चर त्याच्या भोवती असतं. व्हॅस्क्युलराइज्ड bag, irregular shape. Vascularized means many vessels are present in this bag. या बॅगेत मेनी व्हेसल्स असतात. ते पुढल्या पॉइंट मध्ये आपण पाहणारच आहोत. म्हणजेच त्यामध्ये टर्मिनल ब्रॉन्क्युल लीड्स, कशामध्ये लीड्स होत आहे तर नंबर ऑफ व्हेरी थिन, काय असतं, इरेग्युलर वॉल. वॉल जे असतं ते त्यांचं कसं असतं, इरेग्युलर, डू नॉट रेग्युलर शेप, त्याला रेग्युलर शेप नसतो. व्हॅस्क्युलराइज्ड म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतात, व्हेसल्स आर प्रेझेंट, बॅग लाईक स्ट्रक्चर, स्ट्रक्चर दिसतं ते कसं असतं, बॅगेसारखं स्ट्रक्चर, कॉल्ड अल्व्हेओलाई. यालाच काय म्हणतात, अल्व्हेओलाई. अल्व्हेओलाई यालाच काय म्हणायचं, अल्व्हेओलाई. त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट 16, द ब्रांचिंग नेटवर्क ऑफ ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स अँड अल्व्हेओलाई कॉम्प्राइज ऑर फॉर्म्स द लंग्स. मग हे जे ब्रांचिंग नेटवर्क आहे कशाचं, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, अल्व्हेओलाई. म्हणजेच ह्या ब्रॉन्काय, नंतर ह्या ब्रॉन्क्युल्स आणि यांचं असणार अल्व्हेओलाई. ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, अल्व्हेओलाई यांचं काय असतं, नेटवर्क. आणि हे नेटवर्क तयार काय करतं, फॉर्म्स लंग्स, तयार काय करत असतं, हे सगळं पूर्णपणे जाळं असतं. कशाचं तर ब्रॉन्काय असतात, ब्रॉन्क्युल्स असतात आणि अल्व्हेओलाई असतात. यांचं मिळून तयार झालेलं असतं काय, लंग.
नेक्स्ट नंबर 17, लंग्स आर मेन रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ ह्युमन्स. आणि हे जे लंग आहेत आपल्यामधले काय मेन रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत हे आपल्याला सांगायची आता काही गरज नाही. म्हणजेच रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय लंग्स. आपलं जे रेस्पिरेशन चालतं ते कशामार्फत चालतं? लंग्स मार्फत. एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2. म्हणजेच O2 आत घेणं, CO2 बाहेर फेकणं. हे जे चालतं ते सगळं कशामार्फत चालतं? लंग्स मार्फत. लंग्स आर कवर्ड बाय. मग हे जे लंग आहे हे कवर्ड झालेलं असतं. कशानं कवर्ड झालेलं असतं? तर डबल लेयर्ड प्लुरा. म्हणजेच यामध्ये एक त्यातला लंगचा भाग थोडक्यात बघायचा म्हटलं तर लंग्स आर कवर्ड बाय डबल लेयर्ड प्लुरा. लंग्स कवर्ड झालेलं असतं. ते कशानं कवर्ड झालेलं असतं? तर डबल लेयर्ड प्लुरानं. असा डबल लेयर त्यामध्ये प्लुराचा प्रेझेंट असतो. दॅट इज आउटर परायटल अँड इनर व्हिसेरल मेम्ब्रेन. म्हणजेच बाहेरच्या बाजूचं असतं ते आउटर परायटल अँड इनर व्हिसेरल मेम्ब्रेन. बाहेरच्या बाजूचा जो मेम्ब्रेन असतो तो आउटर परायटल मेम्ब्रेन. आतल्या बाजूचं जे मेम्ब्रेन असतं ते इनर व्हिसेरल मेम्ब्रेन. म्हणजेच लंग्स आर कवर्ड बाय अ डबल लेयर. लंग्स कशाने कवर्ड झालेलं असतं? तर डबल लेयर. आउटर लेयर इज कॉल्ड आउटर परायटल मेम्ब्रेन. इनर लेयर इज कॉल्ड इनर व्हिसेरल मेम्ब्रेन. नेक्स्ट पॉइंट नंबर 19. In between two pleura, pleural cavity is present and it is filled with lubricating fluid called pleural fluid. म्हणजेच हे जे इथं मी दाखवलेले जे दोन मेम्ब्रेन आहेत आउटर आणि इनर, परत आणखी इकडे तुम्हाला बघण्यासाठी दाखवतो. रफ डायग्राम काढतोय मी. आउटर आणि इनर हे जे दोन प्लुरा आहेत, आउटर परायटल मेम्ब्रेन, इनर व्हिसेरल मेम्ब्रेन, त्यामध्ये काय असतं? मध्ये इन बिटवीन टू प्लुरा. म्हणजेच हे दोन जे लेयर आहेत, हे जे दोन लेयर बाहेरचा आणि आतला, ह्याच्यामध्ये एक काय असते? कॅव्हिटी प्रेझेंट असते, पोकळी. त्यामध्ये ती जी कॅव्हिटी आहे, कॅव्हिटी फिल्ड विथ, कशाने फिल्ड झालेली असते? ल्युब्रिकेटिंग फ्लुइड. ल्युब्रिकेटिंग फ्लुइड म्हणजेच वंगणासारखं द्रव पदार्थ असतो. कशासाठी असतो? त्यालाच काय म्हणतात? प्लुरल फ्लुइड. मध्ये जे फ्लुइड असतं त्याला काय म्हणतात? या दोन लेयरच्या मध्ये फ्लुइड असतं त्याला म्हणायचं प्लुरल फ्लुइड. ते कसलं असतं? ल्युब्रिकेटिंग, वंगणासारखं. म्हणजेच त्याचं काम थोडक्यात काय? ल्युब्रिकेट करणं, वंगण करणं. नेक्स्ट पॉइंट नंबर 20. प्लुरल फ्लुइड रेड्युसेस फ्रिक्शन बिटवीन टू प्लुरा. मग हे जे प्लुरल फ्लुइड मध्ये असतं यांच्यामध्ये प्लुरल फ्लुइड हे काम काय करतं? तर रेड्युसेस फ्रिक्शन बिटवीन टू प्लुरा. म्हणजेच ते त्याचं फंक्शन आहे. समजलं? फंक्शन ऑफ प्लुरल फ्लुइड. व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लुरल फ्लुइड? असा जर क्वेश्चन आला 1 मार्कला तर काय सांगायचं? इट रेड्युसेस फ्रिक्शन बिटवीन टू प्लुरा. म्हणजेच रेड्युसेस फ्रिक्शन, घर्षण कमी करतं. कुणामध्ये? आउटर परायटल मेम्ब्रेन अँड इनर व्हिसेरल मेम्ब्रेन. बाहेरचा परायटल मेम्ब्रेन आणि आतला व्हिसेरल मेम्ब्रेन यांच्यामधलं जे फ्रिक्शन, घर्षण आहे ते रेड्यूस करणं, कमी करण्याचं काम कोण करत असतं? तर प्लुरल फ्लुइड करत असतं. प्लुरल फ्लुइड इज प्रेझेंट इन प्लुरल कॅव्हिटी. नेक्स्ट नंबर 21. द आउटर परायटल मेम्ब्रेन इज क्लोज कॉन्टॅक्ट विथ द थोरॅसिक लाइनिंग. मग यामध्ये डायग्राम मध्ये जर बघायचं म्हटलं तर काय सांगितलेलं आहे? द आउटर परायटल मेम्ब्रेन इज क्लोज कॉन्टॅक्ट. हे जे बाहेरचं आहे, हे जे बाहेरचं आहे ह्याचा क्लोज कॉन्टॅक्ट असतो कुणाबरोबर? थोरॅसिक लाइनिंग बरोबर. म्हणजेच इथं काय असतं? थोरॅसिक केज असतं, म्हणजे छातीचा पिंजरा. छातीचा जो पिंजरा आहे त्याचं जे इनर लाइनिंग आहे त्याच्याशी क्लोज कॉन्टॅक्ट कुणाचा असतो? तर आउटर मेम्ब्रेन ऑफ प्लुरा. प्लुराचा आउटर मेम्ब्रेन
त्याचा क्लोज कॉन्टॅक्ट कोणाबरोबर येतो तर इनर लाइनिंग ऑफ थोरॅक्सचं इनर लाइनिंगचा. नेक्स्ट नंबर 22, द इनर व्हिसेरल मेम्ब्रेन कॉन्टॅक्ट विथ लंग सरफेस. आणि आता सांगितलं तसंच आतला जो इनर व्हिसेरल मेम्ब्रेन आहे ह्याचा कॉन्टॅक्ट कुणाशी येत असेल तर त्यामध्ये हा जे लेअर दाखवलाय आतला, म्हणजे हा इथला आतला लेअर, ह्याचा कुणाबरोबर कॉन्टॅक्ट असतो तर त्यामध्ये ह्याचा जो कॉन्टॅक्ट असतो तो कंप्लीट कॉन्टॅक्ट विथ लंग सरफेस, बरोबर लंग सरफेसशी कॉन्टॅक्ट असतो. म्हणजे बाहेरचा आणि आतला असे दोन लेअर असतात आणि त्या दोन लेअरचा त्यामधला बाहेरचा आणि आतला, त्यापैकी आतला जो इनर व्हिसेरल मेम्ब्रेन आहे कॉन्टॅक्ट विथ कुणाबरोबर तर लंग सरफेस, आतलं जे आतमध्ये जो अवयव असतो ऑर्गन लंग त्याच्या पृष्ठभागाशी कॉन्टॅक्ट कोणाचा येतो व्हिसेरल मेम्ब्रेन, का तर इनर साइड, प्रेझेंट ऑन इनर साइड. नेक्स्ट नंबर 23, bunch of alveoli like grapes and each alveolus is surrounded by network of capillaries and pulmonary arteries and veins. म्हणजेच इथं आता दाखवलं हे काय सांगितलंय बंच ऑफ अल्वेओलाई. हे प्रत्येक ठिकाणी अल्वेओलायचा काय झालेला असतो बंच तयार झालेला असतो, बंच ग्रुप किंवा समूह. त्यामध्ये लाईक ग्रेप्स म्हणजे द्राक्षाचा जसा घड असतो तसं हे स्ट्रक्चर दिसतं, इथं दाखवलंय बघा. म्हणजेच बंच ऑफ अल्वेओलाई लाईक ग्रेप्स अँड ईच अल्वेओलस, त्यामध्ये प्रत्येक अल्वेओलस जे असतं प्रत्येक अल्वेओलस हे कशाने सराउंड केलेलं आहे तर त्यामध्ये सराउंडेड बाय नेटवर्क ऑफ कॅपिलरीज, म्हणजे यांच्यामध्ये जाळं असतं. कशाचं नेटवर्क ऑफ कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्या. कोणत्या केशवाहिन्या पल्मोनरी आर्टरीज अँड व्हेन्स, बोथ टाइप्स पल्मोनरी आर्टरीज ॲज वेल ॲज व्हेन्स. नेटवर्क ऑफ कॅपिलरीज यांचं असणार काय असतं तिथं असं जाळं तयार झालेलं असतं. लास्ट पॉइंट 24 यामधला, द ह्युमन लंग हॅज अबाउट 700 million alveoli which increases surface area for exchange of gases. म्हणजेच त्यामध्ये यातला जो 24 नंबरचा पॉइंट आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे ह्युमन लंग, आपलं जे लंग आहे हॅज अबाउट किती असतात साधारण 700 million alveoli, म्हणजेच 700 मिलियन अल्वेओलाई प्रेझेंट असतात. म्हणजेच 1 मिलियन म्हणजे साधारण 1 कोट, असे किती मिलियन अल्वेओलाई 700 मिलियन अल्वेओलाई त्यामध्ये ह्युमन लंग मध्ये असतात. आणि त्यांचं काम काय असतं फंक्शन ऑफ अल्वेओलाई विच इन्क्रीजेस सरफेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. त्यांचं काम काय असतं तर अल्वेओलाई, राईट द फंक्शन ऑफ अल्वेओलाई. असा एक मार्काला क्वेश्चन आला तर काय सांगायचं तर विच इन्क्रीजेस, अल्वेओलाई इन्क्रीजेस, काय इन्क्रीज करतात सरफेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. म्हणजेच एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2, इनटेक ऑफ O2 थ्रोन आउट CO2, हे जे एक्सचेंज चालतं अदलाबदल यांना सरफेस एरिया प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं अल्वेओलाई. इथपर्यंतचे ह्या व्हिडिओमध्ये पॉइंट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट ह्यामधलेच ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये